पवित्र मंगळवार, होली थर्सडे जो आहे, मत्ताईचं शुभवर्तमान 21 अध्याय 18 ते 22 वचनं. या ठिकाणी महत्त्वाची घटना जी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागलेली असताना प्रभू येशू ख्रिस्त एक अंजिराच्या झाडाजवळ जातात आणि त्या झाडावर फळ मिळेल की काय, अंजीर मिळेल की काय याची अपेक्षा करतात. परंतु दुर्दैवाने त्या झाडावर एकही अंजीर सापडत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ते पाहतात, ते त्या झाडाला शाप देतात आणि आम्ही पाहतो ते झाड जळून जातं. हे घडलं मंगळवारी. मंगळवार जो आहे, हा मंगळवार याला फळ देण्याचा मंगळवार पण म्हणतात. जसं सोमवार जो आहे मंदिर स्वच्छ करण्याचा सोमवार आहे, तसा हा जो मंगळवार आहे याला फळ देण्याचा मंगळवार म्हणतात. काही मंडळांमध्ये मंगळवारच्या दिवशी लिटरली फळं घेऊन येतात आणि एकमेकांमध्ये वाटतात. परंतु या ठिकाणी लिटरल अर्थ नाही आहे. या ठिकाणी जो अर्थ आहे हा आत्मिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. अंजिराचं जे झाड आहे याला मॅक्झिमम शास्त्र भागामध्ये इस्रायल लोकांना ही उपमा दिली गेली होती. अंजिराची उपमा ही इस्रायल लोकांना दिली गेली होती. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आदम आणि हवा यांनी पाप केलं तर त्यांनी झाडाची जे पानं वेष्टिले, ज्याचं अंगाला लावले, ते अंजिराचे होते असं म्हणतात. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की अंजिराचं जे झाड आहे याचा मोसम असो किंवा नसो, पण अंजिराच्या झाडावर एखादं तरी फळ असतं असं म्हणतात. कोणतंही सीझन असो अंजिरावर अंजीर सापडतात असं म्हणतात. पण या झाडावर काहीच नव्हतं, एक फळ सुद्धा नव्हतं. आजचा पवित्र मंगळवार अंजिराचं झाड म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनाला पाहत आहे. स्तोत्र 1 जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी मला धार्मिक जो आहे तो पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखा आहे आणि तो आपल्या हंगामी फळ देतो. स्तोत्र 1 आणि वचन 3 मध्ये पवित्र शास्त्रामध्ये विश्वासणाऱ्यांना, मंडळीला, देवाच्या लेकरांना झाडाची उपमा दिलेली आहे. आम्हाला परमेश्वर आमच्याकडे पाहताना झाड म्हणून पाहतो, इस्रायलाकडे पाहताना तो एक फळ देणारं झाड म्हणून पाहतो. योहान 15 मध्ये जर आपण आलात तर त्या ठिकाणी आम्हाला फाटे असं म्हटलंय आणि फळ देणारे फाटे असं म्हटलं. 2 वचनामध्ये म्हटलं जो फाटा फळ देतो त्याला तो साफसूफ करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत असताना हे कधीच विसरता कामा नये की परमेश्वराने माझी निवड केली फळ देण्यासाठी. 2 प्रकारचे फळ आहेत. एक आहे पवित्र आत्म्याचं फळ, ज्याच्यामध्ये शांती, प्रीती, आनंद, 9 फळं आहेत आणि आपल्याला ते माहिती असतील. आणि दुसरं आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे की पवित्र आत्म्याचे वरदान, ज्याच्यामध्ये चिन्ह, चमत्कार, आरोग्यदान, भविष्यवाण्याचं दान, संदेश देण्याचं दान, अन्न भाषाचं दान, त्याचा